मला वाटते सदाभाऊंच्या घरीच मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जेवायसाठी म्हणून मी आणि मुख्यमंत्री एकत्र होतो आणि त्या दिवशी हिरवे गुरुजींचं स्मारक व्हावं आणि शासनानं क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी जशा विशेष निधींची तरतूद केलेली आहे. मला वाटते सांगली जिल्ह्यामध्ये एक स्मारक कुठल्या गावात म्हणजे लक्षात येईल पण फार छान त्या ठिकाणी झालं. तसं स्मारक गुरुजींचं व्हावं ह्या आशयाचा प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना दिला होता आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्यावर मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हातून पूर्णत्वाला जाईल याच्याबद्दल मला शंका नाही. आणि प्रामुख्याने आपण जे काही एक इतिहासाची जाणीव ठेवण्याचं काम ज्याला म्हणतो, आपण कशामुळे घडलो याची आठवण करण्याचं काम ज्याला आपण म्हणतो, हे जे काही विचार करायचं ज्याचा उल्लेख मुन्ना माणिक साहेबांनी या ठिकाणी केला की विचार करायची जे एक वेगळं स्थान मानवाला त्या ठिकाणी परमेश्वरानं दिले आणि या विचारातून खरं तर आपण ही आठवण सगळेजण आज गुरुजींशी जोपासतोय, पुढं नेतोय, ह्यातून निश्चित काहीतरी चांगलं घडेल ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आम्हा सगळ्यांना बोलवून ह्या ठिकाणी जो सन्मान या कुटुंबानं दिला, त्या चांगल्या कामात सहभागी करून घेतलं, त्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचे संयोजकांचे ऋण व्यक्त करतो आणि माझी शुभेच्छांचं मनोगत सांगतो. धन्यवाद.